गुड आफ्टरनून सगळ्यांना. आम्ही गावी आलो आहे. बरेच दिवस झाले, 10-15 दिवस झाले. तर बोलूया काहीतरी एक रेसिपी करूया, चिकनची रेसिपी. पाऊस पण खूप पडत होता 6-7 दिवसापासून. तर ही छोटीशी आम्ही चूल बनवली आहे. ह्याच्याच बाजूला आमचा एक छोटासा वाफा तयार केला आहे भाजीसाठी. हा इथे तुम्हाला दिसत असेल की नाही माहीत नाही, पण हा इथे असाच आयताकृती वाफा आहे आणि इथे चूल आहे. आणि ह्या शिगा आम्ही घेतलेला तुर्भे मार्केटमधून. आणि हे इथे चिकन आहे, हे बघा. आणि हा अगस्त्य आहे. अगस्त्य से हाय. आणि इथे आम्ही कॅम्पिंग. तर आता इथे आम्ही चूल पेटवायला बरीच सारी मेहनत केलेली. तर आता इथे आम्ही चूल पेटवली आहे. खूप सारी मेहनत केली आहे कारण की खालची जमीन पण ओली होती, कारण की सतत पाऊस पडत होता. थोडंसं पण ऊन नव्हतं. तर आज ऊन आलं आहे, तर म्हणून बोलला की आज एक व्हिडिओ बनवूया. बघू शकता तुम्ही, एक जुगाड केलेलं आहे. हे जसं 3 दगड आपण मांडतो तसं आहे. आणि त्याच्या खाली आहे ना टाईल्स ठेवलेली आहे आम्ही. जी घराचं काम करताना एक टाईल्स आमच्याकडे होती, ती टाईल्स ठेवलेली आहे. आणि ह्या आम्ही एक चूल पेटवलेली. आणि ह्या शिगा आहेत, ह्या जर दिसत असतील तुम्हाला, ह्या शिगा आहेत. हा देतो तुझ्याकडे. आणि हा अगस्त्य बोलतोय. तर ह्या चिकनला आम्ही मसाला वगैरे लावून ठेवलेला. आणि ह्या 3 आम्ही एक छोटेसे स्टिक घेतलेल्या तुर्भे मार्केटमधून, जे मगाशी पण मी सांगितलं. आणि ठीक आहे, त्याच्यामध्ये आम्ही हे चिकन ॲड करून घेतलं आहे. आता आम्ही हे चुलीवरती ठेवतो, दाखवतो तुम्हाला थोड्याच वेळात. हा बघा, हा अगस्त्य येऊन आहे ना खूप मस्ती करतोय. ह्या 3 ह्याच्यामध्ये ॲड करून पण थोडंसं चिकन उरलं आहे, जर तुम्ही बघू शकता तर. ठीक आहे, आता मी दाखवतो तुम्हाला कसे काय ठेवतात ते. हे बघा, इथे चूल मस्तपैकी पेटली, एकदम गरम झाली आहे. गिव्ह इट टू डॅडी. जर तुम्ही इथे बघताय तर आग थोडी जास्त झाली आहे, त्याच्यामुळे काय चिकन आहे ना जळू शकतं. म्हणून मी ही लाकडं थोडीशी मागे घेतोय, दाखवतो तुम्हाला. अजून एक ठेवायचं. आणि हे एक आहे, असे 3 आहेत ठेवलेले आहेत. जर तुम्ही बघितलं ना आता आजूबाजूचा परिसर, तर काही असं दिसतं. आमचं घर, आमच्या बाजूचं घर आहे. आमचं घर आहे. ही आमची छोटीशी पडवी. इथे चिकन होतंय तयार आता दुपारच्या लंचसाठी. तर आता तुम्ही बघताय चिकन ऑलमोस्ट तयार होतंय. हवा पण बरीच आहे. मस्त. आणि हा आजूबाजूला जर तुम्ही बघू शकता तर हा निसर्ग आहे. हे आमचं घर. जर तर आता तयार होऊन असं काही दिसतंय. हे आम्ही तेल लावायला आणलेलं थोडं, तर हे असं काही दिसतंय. आणि अजून शेवटचं जे होतं उरलेलं चिकन, ते ह्या काठीमध्ये लावलेलं आहे, या स्टिकमध्ये लावलेलं आहे. अशा 4 काट्या होत्या आमच्याकडे, बेसिकली सळ्या आहेत त्या. आणि शेवटचं लावलेलं आहे इथे. तुम्ही पण तुमच्या घरी अशी चिकनची रेसिपी करा. घरी करा, मुंबईमध्ये करा, गावाला करा, जिथे असेल तिथे करा.
आणि मस्तपैकी एन्जॉय करा आणि कमेंट करा, लाईक करा आणि शेअर करा आमच्या व्हिडिओसाठी. धन्यवाद.